हॅलो एव्हरीवन, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. ओके, तर आपण स्ट्रॅटजी बॅक टेस्टिंग सिरीजमध्ये चौथ्या व्हिडिओमध्ये आलेलो आहे, चौथ्या पार्टमध्ये आलेलो आहे. एप्रिल महिन्यामध्ये आपण आपली जी लिक्विडिटी स्वीपची स्ट्रॅटेजी आहे त्याची बॅक टेस्टिंग काय आहे, त्याचे रिझल्ट्स काय होते, हे सगळं आपण आता तिसऱ्या आठवड्यापर्यंत काढलेलं होतं. मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला खूप जास्त हेवी लॉस झालेला होता, पण तो लॉस आपण ह्या चौथ्या आठवड्यामध्ये भरून काढला आहे काय, आणि त्याचा ऑल ओव्हर प्रॉफिटवरती किती इम्पॅक्ट झाला आहे, आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्येच आहे की लॉसमध्ये आहे, हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण नेक्स्ट वीकमध्ये, चौथ्या वीकमध्ये काय झालं इन डिटेलमध्ये अनालिसिस करायला सुरू करूया. इथे आलो आपण आता 22 एप्रिलला आलेलो आहे. 22 एप्रिलला काय झालंय बघा. अगेन या ठिकाणी पण बफर एसएल हिट होईल का एकदा चेक करूया. ओके, नो प्रॉब्लेम. इथं आपला कितीचा एसएल हिट होतोय बघा, हार्डली 20 पिपचा एसएल हिट होतोय. सलग आपले किती एसएल हिट झालेत, सलग 5 एसएल जरी हिट झाले तरी आपण ऑल ओव्हर प्रॉफिट मध्ये कसं राहतोय हे आपण महिन्याच्या एंडलाच कॅल्क्युलेट करून सांगणार आहे तुम्हाला. ओके, 20 एप्रिल ऑल ओव्हर 20 पिप्स एसएल हिट, नो प्रॉब्लेम. मी मुद्दाम तुम्हाला हे महिन्याचा पण दाखवायला लागलोय. एक मिनिट चेक करूया. ओके, इथं खाली क्लोजिंग दिले सिंपल, त्याच्यामुळे आपला इथं पुन्हा सेटअप होत नाहीये. ओके, 23 एप्रिल, एप्रिलला काय झालं एकदा चेक करा. हा लो होता, लोच्या खाली डायरेक्ट मार्केटनं क्लोजिंग दिल्या, त्याच्यामुळे आपला इथं कुठलाही सेटअप फॉर्म होत नाही. इथं लिक्विडिटी स्वीप करून जर वरती क्लोजिंग दिली असती तर 100% आपला हा सुद्धा ट्रेड असता आणि मे बी याचा सुद्धा स्टॉप लॉस हिट झाला असता, पण हा ट्रेड आपल्याला भेटलेलाच नाहीये. त्याच्यामुळं इथं मी तुम्हाला मेन्शन करताना नो ट्रेड असं मेन्शन करतो. ओके ओके, याच्या पुढे जाऊया आता. 24 एप्रिल, ओके, पहिला लो घेतो. ओके, परफेक्ट आपल्याला पाहिजे तशी कॅन्डल आहे. लो मार्केटनं स्वीप केलाय, वरती क्लोजिंग दिलंय आणि त्याच्यानंतर 50 पिपचं काय 100 पिपचं पण आरामात मार्केटनं टार्गेट दिलेलं आहे. ओके, 24 एप्रिल तर लिहितो मी 100 पिप्स टीपी डन. पण इथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी, हा हाय होता, इथं हाय सुद्धा स्वीप झालेला आहे पुढच्या दिवशी सकाळी पहाटे, त्याच्यामुळे तुम्ही हा सुद्धा ट्रेड घेऊ शकता आणि हा सुद्धा ऑलमोस्ट 100% 100 पिप हा सुद्धा आपला टीपी डन झालेला आहे. ओके, 2 ट्रेड झाले होते, दोन्हीचे आपल्याला इथं टीपी डन बघायला मिळतात. प्युअर ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे. एसएल उडायला लागले तर एसएल उडलेत म्हणून सांगायला पाहिजे, आणि टीपी असेल तर टीपी डन झालेत हे सुद्धा एकदम ट्रान्सपरंट असलं पाहिजे. आता इथं तुम्ही चेक करू शकताय, मार्केटचा लो हा होता, लिक्विडिटी स्वीप झाली आहे काय इथं तुम्ही चेक करू शकताय. तर डायरेक्ट इथं काय बघायला मिळते, कॅन्डल आपल्याला क्लोज बघायला मिळते. आय थिंक थोडीशी लिक्विडिटी स्वीप झाली, एक मिनिट चेक करूया. ओके, नो प्रॉब्लेम, इथं सुद्धा लिक्विडिटी स्वीप झाल्या आणि आपला एसएल उडलाय, कितीचा उडलाय पण चेक करूया. हा हाय 30 पिपचा आणि याच्या खाली बफर करून आपण लावणार आहे, म्हणजे 40 पिपच्या आसपास मी एसएल इथं कन्सिडर करतो. किती 25 एप्रिल,
ओके, रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत. एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवड्यात आपल्याला काय बघायला भेटते, 1 2 3 4 ट्रेडपैकी 2चे SL हिट झालेत आणि 2 टार्गेट डन झालेत. आपला एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये टोटल 140 पिपच्या आसपास प्रॉफिट झालेला होता आणि ऑल ओव्हर एप्रिल महिन्यात आपण आतापर्यंत 339 पिप 390 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. आपण एप्रिल महिना कसा क्लोज करतोय, शेवटचे काही दिवस आपण 5व्या आठवड्यामध्ये थोडे एप्रिलमधले काही दिवस आहेत आणि आपण पूर्ण महिना किती प्रॉफिटमध्ये क्लोज करतो, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. एप्रिल महिन्याचे आपण ऑल ओव्हर रिझल्ट्स काढलेले आहेत. सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एप्रिल महिन्याचं पूर्ण ॲनालिसिस करून ॲट द लास्ट आपण किती प्रॉफिटमध्ये एकदा आपण बघूया. ओके, थँक्यू सो मच.